जवळपास 13 वर्षापासून माझ्या पाठीशी उभे असतात असे आमचे पांडुरंग पाटील साहेब, जे स्वतः तळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आज दिवसभर त्यांचं सहकार्य आहे. असं सहकार्य अजून पुढचे 2 शनिवार 2 रविवार राहू दे, हेच आमची इच्छा. चला बॅटिंग चालू करा. धन्यवाद सर. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. जो जिंकेल तो नक्कीच उद्यासाठी मेगा फायनल साठी खेळणार आहे. चॅनल 11 ठाणे वर्सेस जामा 11 डोंबिवली. नाणेफेकीचा कौल ठाणे संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. षटकांची जबाबदारी दिली ती जामा डोंबिवली संघाला. चला लगेच सुरू करा. बॅडलाईट होण्या अगोदर आपण आतापर्यंत SP ग्रुपला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक आभार. दोन्ही संघांनी कर्णधारांनी सांगितलंय म्हणून आपण 4 षटकांची मॅच केली आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. बॉल दिसला नाही, आमची काही चुकी नाही. खेळा. धन्यवाद. स्ट्राईकला निखिल, नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रशांत. दोन्ही आक्रमक असे सलामीवीर. गोलंदाज येतोय तो किरण. पहिला चेंडू सेमीफायनल मधला हाय व्होल्टेज मॅच पाहूया. पहिल्या चेंडूवरती मिडऑफच्या दिशेने पहिली धाव घेतोय तो निखिल. या एक धावेने संघाची धावसंख्या पोचते ती बिनबाद 1. SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक 2025 आणि 25 सालामधील ही पहिली स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये कुठलेही फॉर्मॅट असेल, परंतु सुरुवात मात्र 2025ची SP ग्रुपने केलेली आहे. यानंतर अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या 11-12 तारखेला सुद्धा मिक्स जेंडर ही स्पर्धा टर्फवरती खेळवली जाते SP ग्रुपच्या माध्यमातून. दरम्यान किरण पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी करण्यासाठी. लेग स्टंप बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड, परंतु चांगले क्षेत्ररक्षण एक्स्ट्राकडून पाहायला मिळालं. नाही तर वाईड प्लस आणखी 4 असते. चांगलं एक्स्ट्राक्शन डोंबिवली संघाकडून. अटीतटीची लढत या अगोदर आपण पाहिली होती. हाय व्होल्टेज मॅच दोघांमधला चुरस थरार जो आपण पाहिला होता दोन्ही संघामध्ये, 30 थरार आपल्याला यामध्ये सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. या चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव मात्र नक्की मिळते. प्रत्येक चेंडूगणिक एक धाव घेतली जाते. पहिल्या चेंडूवरती धाव, त्यानंतर वाईड, त्यानंतर धाव. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनबाद 3. अनेक प्रेक्षक आज मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सॅटर्डे म्हटल्यानंतर हाफ डे. काही कर्मचारी असतात, काही कोप. ओ स्ट्रेट आहे, सरळ जातोय, सीमारेषा भेटतोय. 4 धावा मिळतात. आक्रमक फलंदाजी निखिल यांची. सुरुवात केली निखिलने. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं निखिलला. लाजवाब फलंदाजी केली होती. आक्रमक अप्रतिम. संघाचं मनोधैर्य वाढवण्याची फलंदाजी नक्कीच होत असते नेहमीच निखिल यांच्याकडून. नॉन स्ट्राईकला प्रशांत. किरण पुन्हा एकदा सज्ज. स्वीपचा फटका येथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु एक धाव मिळते ती मात्र निखिलला. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र. कृतिकेश कोळी कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. कृतिकेश कोळी, आपलं SP चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान किरण पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढलाय. चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते ती प्रशांत यांच्याकडून. पदललित जर पाहिलं तर प्रत्येक पदललित बॅकफूट करतो, फ्रंटफूट करतो, चांगली फलंदाजी करतो. एकेरी धाव तर नक्की तो चोरतो आणि दडपण निर्माण करतो ते मात्र गोलंदाजावरती. दरम्यान पुन्हा एकदा हा मात्र तशाच पद्धतीचा बॅक टू बॅक फटका आपण पाहायला मिळाला प्रशांतकडून आणि निखिलकडून. सेम फटके. षटक मात्र पहिल्या संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागते. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी राखतोय तो मात्र प्रथम फलंदाजी करताना चॅनल 11 ठाणे संघ. एकीकडे ठाणे, दुसरीकडे डोंबिवली. चला आपण वेळ मात्र वाचवा. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. कुठलीही स्पर्धा असू देल, क्रिकेटची असू देल किंवा इतर कुठलीही स्पर्धा असू देल, वेळेचं नियोजन ज्याला राखता आलं तो यशस्वी झाला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होते नवीन गोलंदाज ओमकार निखिलसाठी. तमाम प्रेक्षक WTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. अनेक घर बसल्या प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत.
या ठिकाणी माझे मित्र कृतिकेश कोळी आलेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. या आपण व्यासपीठावर, आपली जागा व्यासपीठावर आहे. कोली साहेब या, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. अतिथी देवो भव. आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं SP ग्रुपतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओमकार पुन्हा एकदा प्रशांत. महिला खेळाडूंना माझी विनंती असेल की आपण प्रॅक्टिस करता आपला चेंडू आतमध्ये येणार नाही याची दक्षता घ्या, जेणेकरून अडथळा येणार नाही. महिला खेळाडूंना विनंती असेल. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला प्रशांत चांगल्या पद्धतीने खेळून गेलाय. कोडच्या दिशेने एक धाव मात्र घेतोय. प्रशांत मात्र आपल्या सहकार्याला चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करतो आणि हेच कौशल्य खरं म्हणजे त्यांचं आता परत आपण पाहिलेलं आहे. आपल्या सहकार्याला स्ट्राईक देणं. ओ इथे मात्र चौकार मारण्याचा प्रयत्न माघारी परततोय तो मात्र निखिल. यश मिळतंय ते मात्र ओमकारला. धन्यवाद सर. चिंतामण वैती या आपण व्यासपीठावर. कृतिकेश कोळी आलेले, तुमचा भाचा तुम्हाला बोलवतोय. आज आमची सोय मामा करील का भाचा बघायचा आम्हाला, या लवकर. चला मामा बाचे चिंतामणजी या आपण व्यासपीठावरती. निखिल यांची 7 धावांची खेळी संपुष्टात येते. कारण म्हणजे सेमीफायनलचा सामना होता. अपेक्षा उंचावल्या होत्या संघाच्या निखिलकडून, परंतु काहीच यश मात्र मिळालं नाही. संमिश्र यश मिळते. 7 धावा खेळल्यात. आता मात्र सँडी जो 2 सामन्यामध्ये आपली कामगिरी करू शकला नाही, तोच सँडी या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपली नक्कीच कामगिरी उंचवण्याचा प्रयत्न करेल. एकीकडे गोलंदाज ओमकार, दुसरीकडे एक नावाजलेला मग ते अंडरम असो की ओव्हरम असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही क्रिकेटमध्ये आपलं नावलौकिक केलेला सँडी. संदीप आचार्य ओ ग्लॅन्स केलाय. शॉट लेगला चेंडूची फेक होते. धाव मात्र पूर्ण करतोय तो सँडी. चोटी धाव घेण्यामध्ये तरबेज असलेला सँडी. कित्येक वर्षाचा अनुभव आणि कशा पद्धतीने कुठलं क्षेत्ररक्षण कुठे आहे, कशा पद्धतीने आपल्याला फलंदाजी करायला पाहिजे याचं संपूर्ण ज्ञान असलेलं सँडी धाव मात्र घेतोय. एकीकडे प्रशांत आहे. प्रत्येक चेंडूगणिक धाव घेण्यात यशस्वी ठरतो तो प्रशांत. पाहूया या चेंडूवरती ओमकार कशा पद्धतीने सामोरा जातोय. 13 धावा धावपाल करते लागतात. 13 लॉस ऑफ 1 विकेट. निखिल ओ किलिंबर्ट व्हॉट अ डिलिव्हरी. प्रशांत सारख्या फलंदाजाला माघारी परतवलंय, कमबॅक केलंय ओमकारने. खूप सुंदर चेंडू होता. लेंथ अचूक होती. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. फसतोय, चकतोय आणि डगआउट्स मध्ये परततोय. तेरा ही धावसंख्या नेहमीच क्रिकेटमध्ये अशुभ इंग्लंडसाठी मानली जाते, परंतु इथे मात्र नक्कीच काय घडलं आपण पाहिलं. प्रशांत सारखा आणि सेमीफायनलचा सामना नक्कीच खरोखर आपलं कौतुक करावं लागेल. चिंतामण कोळी आपण ज्या पद्धतीने ही विकेट बनवलीत आपल्याला नक्कीच धन्यवाद द्यावा लागेल. चिंतामण वैती साहेब या आपण. चिंतामण वैती साहेब आपण नक्कीच व्यासपीठावरती या. आलेत, धन्यवाद. क्या बात आहे. आपली खेळकट्टी पाहून खरोखरच सर्व खेळाडू खुश झालेत. आम्ही सुद्धा खुश झालो. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 14 जबरदस्त अशी खेळपट्टी आपण बनवलेत. दोन्ही संघाला सहाय्य करणारी खेळपट्टी आपण बनवलीत. चिंतामण वैती साहेब धन्यवाद. चला सनी पुढचा गोलंदाज. फलंदाज सौरभ. एकीकडे सौरभ, दुसरीकडे आहे तो संदीप आचार्य उर्फ सँडी. सँडीच्या
बॅटमधून धावांचा वेग जो आटलेला आहे तो कुठेतरी आम्हाला पाहायचा आहे, प्रेक्षकांना पाहायचा आहे, आपल्या संघाला पाहायचा आहे. सनी सज्ज सौरभसाठी ही रचना क्षेत्ररक्षाची आपण पाहतोय. हो, चांगलाच लेग स्टंप बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पंचाकडून वाईड घोषित करतो. अवंतर एक धाव मात्र मिळते, धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 15. चांगल्या पद्धतीने खेळून काढला, इथे एक धाव मात्र पूर्ण करतोय सौरभ. आपल्या सहकार्याला स्ट्राईक रोटेट करून देतोय, स्ट्राईकला येतोय तो मात्र आता सँडी. धावफलकावरती धावा लागतात त्या 16. लॉस ऑफ 2 विकेट. जे 2 गडी बाद होतं प्रशांत आणि निखिल आघाडीवीर माघारी परतलेत. त्यानंतर आपण पाहतो सौरभला आणि सँडीला. सनी चला, वेळ नका घेऊ. सनी पुन्हा एकदा सज्ज सँडीसाठी. ओय, ते झेल घ्या. दोन्ही झेल महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. इथे मात्र नक्कीच सौरभ पुन्हा एकदा प्रयत्न करेल धाव घेण्याचा. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, दिवसातील ही दुसरी धाव. या अगोदर आपण 2 धावा पाहिल्या, आता मात्र ही 2 धावा पूर्ण करतोय सौरभ. चांगलं रन द बिटवीन विकेट. सँडी मात्र तरबेज आहे वेगात धाव घेण्यासाठी, चोटी धाव घेण्यासाठी. तो नेहमीच धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 19 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा कव्हरच्या दिशेने प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र नकार देतो तो सँडी. चेंडू मात्र हातात, दाद मागितली जाते. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आत्मघातकी धाव म्हणावी लागेल. अतिघाई संकटात नाही. नेहमीच अतिघाई केल्यानंतर काय होतं, संकट ओढावून घेतलंय ते मात्र सौरभनं. निर्णय पंचांचा येईल आपल्यापर्यंत, डिस्कस होईल. आपण दबाव टाकू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. या ठिकाणी आगमन होतंय आपल्या विभागातील युवा नेतृत्व, महिला आघाडीच्या सांभाळतात अशा आदरणीय रचनाताई राकेश पाटील यांचं आगमन होतंय. तर आम्ही देखील त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या 20. बॅट्समॅन स्वप्नील. स्वप्नील नवीन फलंदाज. सनी पुन्हा एकदा सज्ज स्वप्नीलसाठी. या ठिकाणी आगमन होतंय सौ रचनाताई राकेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय थोड्याच वेळात. यानंतर महिलांची मॅच होते. 5 षटकांचा महिलाचा सामना खारेगाव मध्ये होतोय. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या हीच विनंती. 21 धावा धावफलकावरती लागतात. सनी तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकात सेमीफायनलचा सामना आपण पाहताय. 2 संघ, एकीकडे डोंबिवली, दुसरीकडे ठाणा. फॉलोथ्रो मध्ये प्रयत्न केला होता अडवण्याचा, एक धाव मात्र रोखू शकला नाही. या एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 22. षटक मात्र सनीचं संपतंय. या षटकामध्ये सनीने धावा दिल्या त्या मात्र 8. पहिले षटक किरणने टाकलं होतं, 10 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक ओमकारने टाकलं होतं, 2 गडी बाद केले होते, 4 धावा दिल्या होत्या. तिसरे षटक सनी टाकतंय, 8 धावा देतोय. अंतिम षटक, शेवटचं षटक पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा सौरभ आणि स्वप्नील. गोलंदाज येतोय तो या ठिकाणी सौ रचनाताई राकेश पाटील यांचं आगमन होतंय. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ
दशरथदादा पाटील, राकेशजी पाटील, उमेश नाना पाटील या सगळ्यांचे सहकार्य आमच्या सोबत होतं. या ठिकाणी सौ रचनाताई राकेश पाटील उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मंग्या मंग्या लाव. ओ चांगला फटका होता, चांगला क्षेत्ररक्षण, तेवढं चांगलं क्षेत्र, डायरेक्ट हिट केलंय. पाहूया पंचांचा निर्णय. थर्ड अंपायरला रिपेअर केलंय. जबरदस्त थ्रो, व्हॉट अ हिट. सौ रचनाताई पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. SP ग्रुप तर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला धावपल करती धावा लागतात त्या 22. घाई करू नका, पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चला धावचीत, अचूक थ्रो, जबरदस्त, व्हॉट अ थ्रो, सुपर्ब. संघासाठी मात्र अचूक थ्रो करून धावचीत केलंय. नवीन फलंदाज अमर. महेश पुन्हा एकदा एक धाव मात्र मिळते. धावपलकरती धावा लागतील त्या मात्र 23-24 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका येते मात्र पाहूया. एक धाव मिळते. क्षेत्ररक्षण येतोय, अडवतोय चेंडू. 25 धावा धावपलकरती लागताना दिसत आहेत आपल्याला. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ इथे मात्र यश मिळते महेशला. फलंदाज बाद होतोय. धावपलकरती धावा लागतात त्या मात्र 25-25. सेमीफायनलचा सामना आपण पाहताय. एकीकडे डोंबिवली, दुसरीकडे ठाणे. मनीष, एकीकडे महेश, दुसरीकडे मनीष.
धावफलक स्थिर. धावा आहेत त्या 25. 2 चेंडू शिल्लक. चला थोडी घाई करा. इथे संधी आहे यष्टीचित करण्याची आणि फलंदाज बाद. चांगलं कमबॅक. जबरदस्त महेशचं हे षटक. अंतिम षटक लाजवाब सुरेख असं षटक. 2 गडी बाद केले सलग. संधी आहे. आदित्य बाद होतोय. आदित्य आता मैदानावरती येतोय. बाद होतोय तो मात्र मनीष. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत एकेरी दुहेरी की गडी बाद करतोय की निर्धाव चेंडू टाकतोय पाहूया. इनिंग मधील शेवटचा चेंडू महेश टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता परत महेशनी चांगली गोलंदाजी केली आपण पाहिली. पाहूया. या चेंडूवरती मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण करतोय. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 26 जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 27. आणि पहिल्या इनिंग नंतर आपण दुसरी इनिंग ऐकणार आहोत ती भरत मोरे. दरम्यान या ठिकाणी आपण एक सत्कार करून घेऊया. आपल्याला या ठिकाणी ही जी खेळपट्टी बनवली असे आमचे चिंतामण वैती तलवली यांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. आमच्या मंडळाचे खंदे समर्थक स्वप्नील आंग्रे यांच्या हस्ते आपण सत्कार करूया. या चिंतादा पुढे या. तुमचा सत्कार घेऊया आपण. ही आजची जी खेळपट्टी बनवली आहे ती चिंतामण वैती यांनी बनवली. एकदा जोरदार टाळ्या चिंतामण वैती यांच्यासाठी. सुंदर अशी खेळपट्टी मागच्या 10 दिवसापासून त्यांनी बनवून दिली आहे. त्यानंतर दुसरा सत्कार आपण या ठिकाणी करूया. माझे मित्र आमच्या विटाव्यातला एक चांगला प्लेयर कृतिकेश कोहली तो इथे आलाय. कृतिकेशचा आपण सत्कार करूया. सत्यजित कदम त्याचा सत्कार करतील. कॅमेरामॅन फोकस करो. एकदा कृतिकेशसाठी पण टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू कृती. चला बॅट्समन पाठव भाई. चला फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे. चला बॅट्समन पाठवा भाई. काय झालं. चला चला लवकर पाठवा. लवकर मॅच खपवा म्हणजे लेडीज लोकांची मॅच लगेच चालू होईल. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात आशिषभाई तिवारी चषक SP चषक 2025 आणि या स्पर्धेचा शेवटचा पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना. हर्षित गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अमरच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. 1 व 2 फेब्रुवारीला डे व नाईट स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे खारलँड ग्राउंडवरती. जुना मुंबई पुणे रोड कळवा पश्चिम म्हणजे जिथे समोरती मॅच असणार. यावेळेला अफलातून कव्हर ड्राईव्ह पण येत आहेत 4 धावा. आणि ही स्पर्धा 8 टीम एंटर कळवा मुंब्रा ऐरोली. 8 टीम ओपन आणि 8 टीम स्टेशन वाईज आहेत. तरी 8 टीम एंटर कळवा मुंब्रा आणि ऐरोलीमधील बाकी आहेत. म्हणजे काही टीम त्याच्यामधल्या बाकी आहेत, काही टीम झालेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला प्रवेश नोंदवायचा आहे त्यांनी राज गोल्लार आणि अक्षय भोसले यांचे संपर्क साधायचा आहे. वेगवेगळी पारितोषिकं म्हणजे ओपन अपसाठी 50,000 आणि 30,000 अशी 2 पारितोषिकं आहेत. कळवा एंटरसाठी म्हणजे जिथं ऐरोली कळवा मुंब्रा हे संघ खेळतील तिथे 12,000 आणि 10,000 अशी बक्षिसं आहेत. तर या भव्य दिव्य स्पर्धेला आपण सुद्धा भेट द्या. ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रवेशासाठी संपर्क करा. मॅचच्या दिशेने जाऊयात जिथे टार्गेट आहे 27. आजच्या दिवसभरामधील सर्वाधिक कमी धावपलक या सेमीफायनल मध्ये आपल्याला बघायला मिळालंय. चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईड पुन्हा एकदा
हर्षित गोलंदाजी मार्कवरती आहे आणि हर्षितने आतापर्यंत जी पण षटकं हाताळली आहेत त्या षटकांमध्ये वाईडची संख्या नाही असं झालेलं नाहीये. परत वाईड आला आणि त्यानंतर अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने खेळला हा फटका. तिथे एक धाव येते. प्रशांत चेंडूला अडवतोय तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. आकाश आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा जाणारा हा चेंडू. दोघांनाही दिवस गाजवलाय. पहिली मॅच महेशने, दुसरी मॅच आकाशने, तिसरी मॅच ओमकारने आणि त्यानंतर आता या चौथ्या मॅचमध्ये कोणता खेळाडू चमकतो हे आपण पाहणार आहोत. चला या आपण बहुचर्चित अशा या जे महिलांच्या आताचा सामनावर आहे. किती 4 ओव्हरचा खेळवायचा का 5? दोन्ही टीम बोला लवकर. अंधार झाला, उड्या बिड्या मारू नका, हातपाय तुटले माझी जबाबदारी नाही. 5 ओव्हरची महिलांची एक्झिबिशन मॅच याच्यानंतर होईल. आपण त्याचा नाणेफेक करूया आमच्या आदरणीय रचनाताई राकेश पाटील यांच्या हस्ते. या दोन्ही संघाचे कर्णधार या जयश्री पारगावकर आणि दुसऱ्या बाजूला शर्ली हमने या ठिकाणी शर्ली जयू या. त्यांचा आपण नाणेफेक करूया. आदरणीय रचनाताई राकेश पाटील यांच्या हस्ते आपण करूया. सुनील सर. मॅगी फोटो काढून घे. कुठे कोण जिंकलंय? टीम एसपी यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. आदरणीय वहिनींना या ठिकाणी जायचंय. त्यासाठी आम्ही त्याआधी वहिनीचा आम्हाला सत्कार देखील करायचा आहे. पण वहिनी 5 मिनिटं तुमचा वेळ घेतो. अजून 5-10 मिनिटं आपण तुमचा सत्कार करू, मग तुम्ही जा. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. सेमीफायनलचा हा सामना आणि या सामन्यामध्ये जमा 11 हा संघ पूर्णपणे थोडासा वरचढ दिसतोय. 16 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही क्या बात आहे. 1 टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 16 वरती धावपलक थांबलंय. या मॅच मध्ये आशा जिवंत ठेवल्यात त्या चॅनल 11 ठाणेच्या संघाने. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि अखेरकार चेंडू गेलाय. गतीमध्ये परिवर्तन. चौकार. 20 धावा. आता 12-7च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 12-7च्या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. आकाश यावेळेला स्ट्राइक एंड वरती. आदित्य समोर टॅप केले चेंडूला आणि चेंडू एका धावेसाठी जातोय. मजा आली होती. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल जी झाली होती ती बघण्यासारखी झाली. सेमीफायनल मध्ये तितकासा दम राहिलेला नाहीये. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आदित्य सुद्धा गतीने बीट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु डोंबिवलीकरांनी आज खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला आणि आजचा दिवस त्यांचा सार्थ ठरला असं मी म्हणेल. ज्या प्रकारची त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलंय. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. अमरने पुन्हा एकदा चेंडू फेकलाय. सिंगल धाव येते. एका धावेने धावपलकावरती धावपलक वाढते. पुन्हा एकदा मागे जाणारा चेंडू. परंतु यावेळेला महेशच्या बॅटची कडा घेऊन गेला निखिलच्या हातामध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धावपलकावरती धाबा 23 आहेत. फक्त 4 धावांची गरज आहे. 4 धावा म्हणजेच काय तर तितकंसं मोठं नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. सिंगलने धावपलक पुढे जातोय. टॅप काढण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी. सिंगल. आता 1 टू गो. तिसऱ्या षटकामधील शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि इथे फलंदाज बाद. आकाशला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. आता मॅच येऊन थांबली आहे. 6 चेंडू आणि 2 धावावरती. 6-2. क्वार्टर फायनल सुद्धा अशाच काही क्षणांमध्ये आली होती. सेमीफायनल सुद्धा अशाच काही स्थितीमध्ये आली आहे. ओमकार मैदानाच्या दिशेने आलाय.
आणि मला वाटतंय संदीप आचार्य सँडीच्या हातामध्ये चेंडू दिलाय की काय. 6-2. 6 चेंडू 2 धावांची गरज सँडी समोर सनी. बघूयात काय घडतंय, काय या 2 धावा काढल्या जात आहेत की त्या 2 धावांसाठी संघर्ष अजूनही कायम राहील. ओहो, फिनिशिंग टच दिलाय चौकारानं. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय जमा 11 डोंबिवली या संघानं. खूप खूप अभिनंदन जमा 11 डोंबिवली. आपण केलेला आजचा खेळ, आपण केलेले प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी, प्रत्येक क्षेत्र म्हणजे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग, या बळावरती आपण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवलात. त्याबद्दल एसपी ग्रुपच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. उद्या चला. ठीक 4 वाजता इथे